स्लीप आणि मेटाबॉलिझमचा काही संबंध आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो. जेव्हा पण आपण 5 ते 6 तास झोपतो किंवा त्याहून कमी वेळ झोपतो तेव्हा शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचा हॉर्मोन तयार व्हायला लागतो. या हॉर्मोनलाच मुळात साखर जास्त लागते आणि मग सातत्याने जेव्हा आपण हे रिपीट करत जातो तेव्हा शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप व्हायला लागतो. तुम्हाला फूड क्रेव्हिंग्ज वाढायला लागतात. फूड क्रेव्हिंग्ज वाढलं की कॅलरी जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात. म्हणजेच काय तर तुमच्या शरीरात फॅट जास्त प्रमाणात तयार होतं. म्हणून जितकं कमी वेळ झोपाल तेवढं जास्त फॅट स्टोरेज शरीरामध्ये वाढतं. मग काय करायचंय तर वेळेवर झोपायचंय, एक फिक्स रुटीन ठेवायचंय, स्क्रीन टाइम झोपेच्या वेळेस बंद करायचा आणि मॅग्नेशियम रिच गोष्टी घ्यायच्यात जेणेकरून शांत झोप लागेल. कारण झोप ही लक्झरी नाहीये तर ती आपली मेटाबॉलिक गरज आहे. त्यामुळे रेस्ट घ्या आणि स्वतःला रिसेट करा. तुम्ही किती वेळ झोपतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. म्हणजेच आम्ही तुम्हाला एक स्लीप गाईड पाठवू. अशाच अनेक मेटाबॉलिक टिप्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.